आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 20 स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये. या 20व्या प्रकरणातील पत्रांचं वाचन आपण ऐकलं, नंतर स्फुटकाव्यांचं वाचन आपण ऐकलं. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाबद्दल. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाची 16 जुलै 1967 रोजी स्थापना झाली. तीसुद्धा स्वामींच्या प्रेरणेनं, स्वामींच्या उपस्थितीत, स्वामींच्या आशीर्वादानं. सेवा मंडळाच्या वाटचालीत वळणावळणावर अशी गुणी माणसं भेटत गेली की नकळत स्वामींनीच त्यांची जोड केली असावी. संस्थेला वर्ष होतं न होतं तोच एक तरुण संन्यासी स्वामी सत्यदेवानंद सरस्वती पावसला स्वरूपानंद चरणी दाखल झाले, म्हणजे 1968ला. आध्यात्मिक साहित्य निर्मितीला गती लाभली. स्वामी साहित्याबरोबरच सिद्धचरित्र या ग्रंथाचं संपादन झालं. स्वरूप साहित्याचा सुगंध आणि सरळ सोप्या आध्यात्मिक विचारांची वाहती गंगा यांच्या आचमनानं भाविकांचा अक्षरशः ओघ लागला होता. संस्थेचं कार्य दिसामासानं वाढत होतं. सज्जन येऊन मिळत होते. 1969 दीपलक्ष्मी मासिकाचा स्वामी स्वरूपानंद विशेषांक प्रसिद्ध झाला. या विशेषांकानं स्वामी सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचले. भावार्थ गीता, संजीवनी गाथा, अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथराजांच्या सामुदायिक वाचनानं स्वामींचे विचार भाविक आणि बुद्धिवाद्यांपर्यंत सतत पोहोचत होते. सांप्रदायिकांच्या संवादातून स्वामी सद्विचारांचा कृपाप्रसाद आदानप्रदान होत होता. सगुण निर्गुण भक्तीची चर्चा घडतच होती. स्वामींचं वैचारिक धन मनामनातून जपलं जात होतं. सेवा मंडळ कार्यरत होतं, पण येणाऱ्या भाविकांची गर्दी अनंत निवासातच होई. अर्थात देसाई मंडळी सेवा कार्यात कुठेही कमी पडत नव्हती. स्वामींकडे, आपल्या आप्पांकडे येणारी भक्तमंडळी ही आपलीच आहेत या भावनेनं त्यांचं हवं नको सुखसोय सांभाळीत होती. पण अनेकांना देसाई यांच्या सौजन्याचा लाभ घेताना संकोचल्यासारखं होई. कारण पुष्कळ भक्त स्वामीजींकडे वारंवार येत असत. आता संस्था स्थापन झाल्यामुळे संस्थेनंच येणाऱ्या भाविकांची सोय करावी असा विचार होऊन स्वरूपाश्रम आकारास आला. स्वरूपाश्रमाचे आर्किटेक्ट आणि डिझाईन श्री केशवराव देसाई आणि श्री रामकुमार राठी यांनी विनामोबदला काढून दिलं. या वास्तूची जागा म्हणजे स्वामींच्या खोलीपासून अगदी जवळ, भक्तांच्या सोयीची आणि दर्शनसुलभ अशी जागा तात्या आणि भाऊराव देसाई यांनीच न मागता मंडळाला दिली. श्री भाऊ देसाई तर आता स्वामीमय झाले होते. त्यांना स्वामी सेवेखेरीज काही सुचतच नव्हतं. स्वरूपाश्रमासाठी दिवसभर उभं राहून ते देखभाल करत होते. कामाचा व्याप वाढला, आवक जावक वाढली की हिशेब हवाच. संस्था म्हटली की ते आवश्यकच असतं. अध्यात्मात हिशोब नसतो. त्या मंडळींना आर्थिक व्यवहार नीट सांभाळता येतो असं नाही, विशेषतः त्याचं लिखाण. पण काही व्यवहारतज्ज्ञ सेवाभावीही असतात. असेच एक सेवाभावी स्वामीसेवक वि. ग. काळे आपणहून सेवा मंडळाचं हिशेब तपासणीसाचं काम करू लागले. स्वतः उत्तम अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA असल्यानं साहजिकच जमा खर्चाची सारी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. कसलीही अपेक्षा न करता केवळ स्वामी सेवा म्हणून ती आजपर्यंत पार पाडत आहेत. जमा खर्च इतके चोख, पारदर्शक की सेवा मंडळाची ती एक जमेची बाजू गणली जाते. सेवा मंडळाची सर्व कामगिरी स्वामींना शेवटपर्यंत समाधान देणारी होती. मंडळ म्हटलं की कार्यकारिणी आली, पदाधिकारी आले, हे सगळं ओघानच येतं. पण मोठं आश्चर्य वाटतं, सेवेला सतत पुढे असणाऱ्या भाऊराव देसाई यांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष असं कोणतंही पद स्वीकारलं नाही. कधी कसल्याही मोठेपणाची, मानापमानाची अभिलाषाही धरली नाही. माणसांच्या अवयवांची हालचाल धडपड असते, पण कुडीतल्या प्राणाचा
सोहम आपल्याला जाणवत नाही. भाऊंचं जीवनही एक प्रकारे स्वामी सेवेची सोहम साधनाच होती. मंडळाचे सभासद हे जाणून होते, तरीही कुण्या कोत्या स्वभावाच्या सद्गृहस्थानं उद्गार काढले होते, स्वामी देसाईंच्या घरी आले म्हणून देसाईंचं नशीब उजळलं. त्यावर स्वामी इतकंच म्हणाले, मी कुणाच्या नशिबानं देसाईंच्याकडे आलो. या स्वामींच्या मार्मिक उत्तरात सर्व काही आलं. दृष्ट लागावी अशा एकोप्यानं सेवा मंडळाचं काम अव्याहत सुरू होतं आणि आजही आहेच. मंडळानं अनेक संकल्प सिद्धीस नेलेत. नव्या नव्या कार्यांचे संकल्प सोडले जात आहेत. 1972मध्ये पावसवासीय श्री चिपळूणकर यांनी बक्षिसरूपी दिलेल्या जागेवर तपोवन ही या उभ्या राहिलेल्या वास्तूत श्री विजय जोशी आणि अशोक रेळेकर हे साधक राहतात. ऑक्टोबर 1972मध्ये स्वामीजींनी आपल्या महासमाधीची जागा आपल्या जन्मघराजवळ लांबी रुंदीसह आखून दिली होती. मापाप्रमाणे समाधीच्या ध्यानगुंफेचं काम मे मध्ये भाई देवळेकर व बाबा पडळकर यांनी करून घेतलं. 1974मधील आंबा सीझनला नेहमीप्रमाणे पुण्याला न जाता भाऊ स्वामी सेवेसाठी पावसला राहिले. 28 जुलै 1974 रोजी स्वामीजींनी माझा पुढचा प्रवास सुरू झाला असं श्री विजय देसाईंना सांगितलं. या वाक्याचा मथितार्थ लक्षात घेऊन देसाई कुटुंबियांनी महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या स्वामी भक्तांना स्वामींच्या ह्या तब्येतीची कल्पना दिली. त्यामुळे हजारो स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. 30 जुलैच्या रात्री स्वामी प्रसन्नचित्त होते. त्या रात्रभर त्यांनी ओम राम कृष्ण हरी हा जप स्वतः सांगून आळीपाळीनं तिथं कायम सेवेसाठी हजर असणाऱ्या भाऊराव, विजय, प्रकाश मुकादम, संजय लाड यांच्याकडून करवून घेतला. 15 ऑगस्ट 1974 रोजी सकाळी 8:45 वाजता स्वामी अनंतात विलीन झाले. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.